तर नाशिकमध्ये खड्ड्यांमुळे 4 जणांचा मृत्यू झाल्यानंतर ठाकरे सेना आक्रमक झाली आहे। ठाकरे सेनेनं महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर सत्ताधारी भाजप आणि शिंदे सेनेच्या विरोधात जोरदार आंदोलन पुकारलं। शहरामधल्या खड्ड्यांच्या प्रश्नावर तातडीनं विशेष महासभा बोलवून पालिका प्रशासनाला जागं करावं अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली। अरे उत्तर साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारी नहीं चलेगी। याचे लाईट घालवलं प्रशासनाचा, नहीं चलेगी नहीं चलेगी, दादागिरी नहीं चलेगी, नहीं चलेगी नहीं चलेगी, दादागिरी नहीं चलेगी। करायचं काय? खाली डोकं वर पाय, अशा प्रशासनाचं करायचं काय? नाशिकचे खड्डे झाले पाहिजे। उत्तर त्याला सर्वस्व जबाबदार जर कोणी असेल तर हे नाशिक महानगरपालिकेचं प्रशासन, महापौर आणि आयुक्त। खरे गुन्हे जर दाखल करायचे असतील तर गुन्हा हा महापौरांवरती दाखल झाला पाहिजे। कारण की मागे महासभेमध्ये महापौरांनी रुलिंग दिलं होतं की यापुढे जर खड्ड्यांमध्ये कोणाचाही मृत्युमुखी पडलं तर त्याच्यावरती मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जाईल। मग का दाखल केला जात नाही? मग तुम्ही कॉन्ट्रॅक्टरांना पाठीशी घालताय। तर नाशिकमध्ये खड्ड्यांमुळे कधी आणि किती बळी गेलेले आहेत आपण पाहूया। 24 मार्च 2026 रोजी अंबड लिंक रोडवर प्रभाकर निकम यांचा अपघातामुळे मृत्यू झाला। 6 जून 2026 रोजी श्रमिक नगर भागात प्रवीण गायकवाड यांचा अपघाती मृत्यू झाला। पंचवटीच्या मेरी परिसरात 25 जुलै 2026 रोजी दीपाली बेळे यांचा खड्ड्यांमुळे अपघात होऊन मृत्यू झाला। तर 28 जुलै 2026 रोजी अंबड MIDCतील एक्सलो पॉइंटवर निलेश कोतकर यांचा खड्डा चुकवताना अपघात होऊन मृत्यू झाला।